नमस्कार. धाराशिव बुलेटिन स्पंदनजनाचे मध्ये आपलं स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात तब्बल 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरे गव्हाण शिवारात 2 सुरक्षा रक्षकांना बांधून मारहाण करत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. 16 एप्रिल रोजी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचत 5 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरे गव्हाण, विकुंद्रा, गंदोरा, कन्नेरवाडी आणि वाशी परिसरात पवनचक्की साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे. या टोळीने आतापर्यंत दरोडा आणि चोरीचे गुन्हे तब्बल 8 केल्याचे उघड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तांब्याच्या तारा, रोख रक्कम आणि 3 वाहने, 2 स्कॉर्पिओ, 1 बोलेरो असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनील शिंदे, लखन पवार, सीताराम पवार, उद्धव शिंदे आणि विक्रम पवार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून त्यांचा देखील शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक ऋतू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून आपल्याकडे कॉपर वायर चोरीचे गुन्हे खूप मात्रामध्ये होत होते. त्यामध्ये जे पवनचक्कीमध्ये वापरला जाणारा कॉपर किंवा जे आपले शेतीतील मोटर आहे त्याच्यामध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरला जाणारा कॉपर याचे गुन्हे आमच्याकडे दाखल होते. त्यामध्ये आमचे आरोपी शोध चालू होता. त्यामध्ये आज आपण इथे आमची LCBची टीमनी 5 आरोपी त्यासोबत 3 वाहन, 3 चारचाकी आणि 500 किलो कॉपर असा जप्त केलेला आहे. या आरोपीकडून आपल्याकडे 8 गुन्हे ज्यामध्ये भूम, आपले वाशी, कळंब, नळदुर्ग आणि बेबळी इथले 8 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहे आणि बाकी आरोपी सध्या अटक करणे बाकी आहे. या आरोपीवरती आम्ही जास्तीत जास्त स्ट्रिक्ट जी आहे आपली पुढील कारवाई करणार आहात. तर जिल्ह्यामध्ये जे कॉपर वायर चोरीचे आता गुन्हे आहेत किंवा आपल्याकडे खूप मात्रामध्ये पवनचक्कीचे प्रकल्प असल्याने सर्व जे नागरिक आहेत त्यांना असं सूचना आहे की असे कुठलेही आपण प्रकारामध्ये इन्व्हॉल्व होऊ नये. त्यावरती आमची स्ट्रिक्ट लक्ष आहे आणि आम्ही त्याला अटक करून त्याच्यावरती चांगली कडक कारवाई करणार आहोत.